येवला शहरात नॉयलॉन मांजाविरोधात कारवाई। परदेशपुरा छापा भागात 8 नॉयलॉन मांजाचे बंडल जप्त। येवला शहरातील परदेशपुरा परिसरात नॉयलॉन मांजाविरोधात येवला शहर पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे। एका घरातून बेकायदेशीररित्या साठवलेले नॉयलॉन मांजाचे तब्बल 8 बंडल पोलिसांनी जप्त केले आहे। या कारवाईमुळे शहरात नॉयलॉन मांजाविरोधात मोहिमेला वेग आला आहे। सदर कारवाई येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे। यापुढे कोणी नॉयलॉन मांजा वापरल्यास अथवा विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी सांगितले आहे। मी पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस स्टेशन। आमचे SP साहेब माननीय श्री बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला नायलॉन मांजा या प्रतिबंधित मांजावर केसेस करण्यासंदर्भात वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत। त्यांच्याच सूचनानुसार आणि मार्गदर्शनानुसार आम्ही नायलॉन मांजाचा शोध घेत होतो। आमच्याकडे गुन्हे प्रकटीकरण पथकात कार्यरत असलेले पोलीस नाईक मोरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल दळवी हे याचा पाठपुरावा करत होते। आज रोजी त्यांना माहिती मिळाली की घर नंबर 4912 आईना मस्जिद ट्रस्टची खोली परदेशपुरा येवला या ठिकाणी प्रतिबंधित नायलॉन मांजा लपवून ठेवलेला आहे। त्यानुसार आम्ही जाऊन त्या ठिकाणी छापा घालून नायलॉन मांजा जप्त केलेला आहे। सदरचा नायलॉन मांजा हा मुर्शिद नावाच्या इसमाने लपवून ठेवला होता आणि तो त्या ठिकाणाहून विक्री करत होता अशी माहिती प्राप्त झालेली आहे। मुर्शिद याचा शोध घेत असून त्याला अटक करून त्यांनी सदरचा मांजा कोठून आणला किंवा यापूर्वी कोणाला विक्री केला आहे याचा शोध घेत आहोत। तसेच मी सर्व नागरिकांना पुन्हा आवाहन करतो की आपण नायलॉन मांजा खरेदी विक्रीच्या फंदात पडू नका। आपण सापडलात तर आपल्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होईल। याचा मागचा एकच हेतू आहे की मनुष्य आणि प्राणी यांना नायलॉन मांजापासून होणारी हानी टाळावी।